कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पर प्लीज मला थोडा वेळ दे। काय ना पारू, मला आईपासून लपवून तिच्या अपरोक्ष कुठलीच गोष्ट करावीशी वाटत नाही। आणि ही गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने आईपर्यंत पोहोचली ना तर त्याचा खूप त्रास होईल तिला। त्यामुळे योग्य वेळ आली ना की मी आईला सगळं सांगेन आणि मला खात्री आहे तीही समजून घेईल। पर तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? कळतंय मला। ग्रेट। त्यामुळे तू आता अजिबात काळजी करू नको। मी लवकरात लवकर हे सगळं आईला सांगणार, तिच्यापासून काहीच लपून ठेवणार नाही। आणि राहिला प्रश्न हरीशचा ना, तर हरीश सोबत जो कोणी चुकीचा वागलाय ना त्याला मी स्वतःहून शिक्षा देईन, आय प्रॉमिस। तू फक्त तुझ्या आणि हरीशच्या लग्नाचा विचार कर आणि त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट कर, ओके? चल येतो मी। आदित्य सर, मला हे लगीन नाही करायचं। लग्न नाही करायचं म्हणजे का? आदित्य सर, मला माझ्या बाळाला, कनीला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या देवी आईंना सोडून कुठं बी जायचं नाही। हो मग तू? माझी नोकरी बी जाईल। माझ्या कनीला मला अजून लई शाळा शिकवायची आहे। अगे हे पारू, हे 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 सगळं चालू आहे तुझ्या डोक्यात आणि म्हणून तुला लग्न करायचं नाहीये? पारू, तू विसरतीयस का तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस? त्याचे कितीतरी पैसे मिळणार आहेत तुला। आणि हे आता जे लग्नाचं शूट झालं त्याचे सुद्धा इतके पैसे मिळणार आहेत तुला की तुला आणि मारुती मामाला परत कधी काम करायची गरज पडणार नाही। आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर हरीश सोबत तुझं लग्न झाल्यानंतर तुला काम करायचं आहे किंवा नाही करायचं हा तुझा चॉईस आहे। पण हरीश तर आमच्या सोबतच असणार आहे, त्यामुळे तू आणि तुझी देवी आई कधीही भेटू शकता। पारू 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 काय झालं? आय एम सॉरी, मी काही चुकीचं बोललो का? पारू, मला माहिती आहे तू देवी आईंशिवाय नाही राहू शकत। ओके 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 ठीक आहे, मी तुझ्या आणि तुझ्या देवी आईच्या मध्ये नाही येणार, ओके? तुला जे हवं ते कर, हा? प्लीज प्लीज रडू नकोस। प्रीतम, तो फोटो जरा परत बघू। ही मुलगी उच्च शिक्षित, सुंदर आणि संस्कारी आहे। शिवाय यांचं घराणं तुमच्यापेक्षा 5 पट श्रीमंत आहे। देशाविदेशात त्यांचा बिझनेस पसरलेला आहे। हो, मॅरेज ब्युरो काय आहे हो? तुम्ही कुणासमोर श्रीमंती बद्दल बोलताय? माझ्या समोर या दामिनी किर्लोस्कर अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेत त्या, तुम्हाला कळतंय का? तुम्ही बघा, उगाच दुसऱ्यांच्या श्रीमंतीचं वाहवा आमच्या समोर करू नका। 5 पट श्रीमंती दामिनी, ते आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत याचा अर्थ त्यांनी आपल्यापेक्षा जास्त कष्ट घेतलेत आणि आपल्याला त्यांना नावं ठेवायचा काहीही अधिकार नाही। मुलगी जर सुसंस्कृत असेल, चांगली असेल, गुणी असेल तर या स्थळाचा विचार करायला काहीच हरकत नाही। करेक्ट। आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि त्याच वेळी मी त्यांना माझा नवरा मानलं। त्यांच्यासोबत जगण्या मरण्याची वचनं घेतली, 7 जन्माची। पण इथं माझा नवरा हे लग्नच खरं मानत नाही।
मग आमचा संसार कसा होणार? आणि मी ती वचनं कशी निभावणार? दुसऱ्या कुठल्या मुलीला मी आदित्य सरांची बायको म्हणून बघू शकणार आहे का? पारू, पाठव. ग बाळा, काय झालं काय? बरं वाटत नाहीये का तुला? थांब, मी नेऊन देते बाहेर. तू थांब. नाही, नको, मी देते. अगं पण सावकाश जा. पण मॅडम, त्यांची एकच अट आहे. त्यांची ही एकुलती एक मुलगी आहे. त्यांना घरजावई मुलगा हवाय. काहीही काय बोलताय तुम्ही? आदित्य किर्लोस्कर आणि घरजावई शक्यच नाही. पाहिल्या, मी काय म्हणतो, आपण पुढचे फोटो बघायचे का? पहिल्या काय झालं? अरे बाप रे, पारूचा फोटो आहे का हा? नाही 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 नसणार. तिचा काय संबंध ना या सगळ्याशी? एक मिनिट. अगं, अरे हो, ही तर पारूच आहे. वा, चांगली पसंत आहे. मुलगी अगदी लक्ष्मीचं रूप आहे. तुमच्या किर्लोस्कर घरात भरभराट घेऊन येईल. हिचे डिटेल्स काय माझ्याकडे नाही आहेत मॅडम, पण मी तुम्हाला घेऊन देईन याची डिटेल्स. ही मुलगी इथे? हो, आमच्या ड्रायव्हरची मुलगी आहे ही पारू. इथे काम करते. तुम्ही या शहरातली सगळ्यात चांगली संस्था म्हणून तुम्हाला काम दिलं आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्या तोला मोलाचं स्थळ आणा. ही अशी स्थळ आणली आहेत तुम्ही? या मोलकर्णीला असंच पायाखाली चिरडायची इच्छा होती माझी, पण आज माझं काम वहिनीच करतायत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.